नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती कन्व्हर्जन राऊंड लागला आहे आणि या कन्व्हर्जन राऊंडमध्ये कट ऑफ किती लागला आहे, प्रत्येक प्रवर्गानुसार किती कट ऑफ लागला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्ग यांचा कट ऑफ किती लागला आहे प्रत्येक जिल्हा वाईज याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बऱ्याचशा उमेदवारांची मागणी होती की खुला प्रवर्ग आणि बऱ्याचशा उमेदवारांची मागणी होती की ओबीसी प्रवर्ग यांची किती कट ऑफ लागला आहे याची स्वतंत्र एक व्हिडिओ बनवा, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, पाहूया कट ऑफ खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्ग यांचा जिल्हा परिषद कट ऑफ. तर मित्रांनो, पाहूया जिल्हा परिषद, प्रत्येक जिल्हा परिषदनुसार खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ. तर मित्रांनो, पहिली जिल्हा परिषद आहे ती म्हणजे रायगड. तर या रायगड जिल्हा परिषदमध्ये खुला प्रवर्गासाठी 100चा कट ऑफ या ठिकाणी लागला होता आणि ओबीसीचा या ठिकाणी जागा नव्हती. त्यानंतर मित्रांनो, हिंगोलीमध्ये खुला प्रवर्गाचा 108चा कट ऑफ लागला आहे आणि ओबीसी प्रवर्गाचा 107चा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हा परिषद लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी पहिली ते 8वी एकंदरीत सर्व विचार केला तर 107चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे आणि ओबीसीचा विचार केला तर 102चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे लातूर जिल्हा परिषदसाठी. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या छत्रपती संभाजीनगरमध्ये खुला प्रवर्गाचा विचार केला तर या ठिकाणी जागा शिल्लक नव्हती. मित्रांनो, SC ST यांना जास्त जागा होत्या, खुला प्रवर्गासाठी जागा नव्हत्या. त्यानंतर ओबीसीसाठी थोड्या जागा होत्या, तर त्यासाठी 108चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे ओबीसीसाठी छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा खुला प्रवर्गासाठी जागा नव्हती कन्वर्ट झालेली आणि ओबीसीचा विचार केला तर 105चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे तर या रत्नागिरीसाठी कट ऑफ खुला प्रवर्ग 107चा कट ऑफ लागला आहे आणि ओबीसीचा 112चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे. त्यानंतर पुढील जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये कन्वर्ट होऊन आलेल्या जागा होत्या आणि बऱ्याचशा जागा होत्या या जिल्हा परिषदेसाठी आणि या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी 112चा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे आणि ओबीसीचा विचार केला तर या ठिकाणी ओबीसीसुद्धा 112चाच कट ऑफ आहे, म्हणजे या ठिकाणी सेम टू सेम कट ऑफ लागलेला आहे जिल्हा परिषदेसाठी सिंधुदुर्ग. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदचा विचार केला, कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये कन्व्हर्जन राऊंडमध्ये शिक्षक भरतीमध्ये 142चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे खुला प्रवर्ग आणि ओबीसीचा विचार केला तर 104चा कट ऑफ लागला आहे ओबीसीसाठी. त्यानंतर नांदेड, मित्रांनो, नांदेड जिल्हा परिषदसाठी 114चा कट ऑफ लागला आहे ओपन प्रवर्गासाठी आणि 108चा कट ऑफ लागला आहे ओबीसी प्रवर्गासाठी. त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे सांगली. तर या सांगली जिल्हा परिषदसाठी 123चा कट ऑफ लागला आहे खुला प्रवर्ग आणि 104चा कट ऑफ लागला आहे ओबीसी प्रवर्गासाठी. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदचा विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो खुला प्रवर्गासाठी खूपच कमी कट ऑफ लागला आहे, ते म्हणजे 90चा खुला प्रवर्गासाठी 90चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषद भंडारा आणि ओबीसीचा विचार केला तर ओबीसीसाठी 106चा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे जिल्हा परिषद भंडारा या ठिकाणी. त्यानंतर यवतमाळचा विचार केला, जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी कन्व्हर्जन राऊंडमध्ये खुला प्रवर्गासाठी 108चा कट ऑफ लागला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी ओबीसीसाठी जागा शिल्लक नव्हती, कन्वर्ट झालेली जागा नव्हती. त्यानंतर जिल्हा परिषद जळगावसाठी 114चा कट ऑफ लागला आहे खुला प्रवर्ग आणि ओबीसीसाठी 123चा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हा परिषद चंद्रपूर, तर चंद्रपूरसाठी 113चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे खुला प्रवर्ग आणि 113चाच कट ऑफ लागला आहे ओबीसी प्रवर्ग. तर या ठिकाणी सुद्धा सेम टू सेम कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, वर्धा जिल्हा परिषदेसाठी खुला प्रवर्गासाठी 98चा कट ऑफ लागला आहे आणि ओबीसी प्रवर्गासाठी या ठिकाणी जागा कन्वर्ट झालेली नव्हती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा सर्व कट ऑफ विविध जिल्हा परिषदचा खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गाचा एकंदरीत आहे. तर मित्रांनो, यामध्ये बरेचसे जिल्हा परिषद राहिले आहेत कारण त्या जिल्हा परिषदमध्ये
या जागा कन्वर्ट झालेल्या नाही, रिकाम्या जागा होत्या म्हणून त्या जिल्हा परिषद घेतल्या नाही. ज्या जिल्हा परिषदमध्ये जागा कन्वर्ट आल्यात आणि त्यांचा मेरिट लागला आहे अशा निवडक जिल्हा परिषदचंच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये जागा नाही आहेत, उपलब्ध नाही आहेत, तर अशा जिल्हा परिषद आपण घेतलेल्या नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो या कन्वर्जन राऊंडमध्ये 1ली ते 8वीसाठी खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गासाठी जिल्हा परिषद विविध जिल्हा परिषदमध्ये कन्वर्जन राऊंड लागला आहे. तर याची मेरिट लिस्ट कट ऑफ या ठिकाणी अशा पद्धतीने विविध कट ऑफ लागले आहेत. प्रत्येक जिल्हा वाईज विविध कट ऑफ लागले आहेत. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी एकदम हायेस्ट लागलेला आहे कट ऑफ. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.